हाय फ्रेंड्स, हा बघा आज आमच्या गावाकडचा सनसेट. हे बघा मोरांचा पण आवाज. मागच्या बाजूला मोर पण चढत आहेत, त्यांचा पण आवाज येतोय. आणि हे बघा आता कोंबड्या पण संध्याकाळ झाली म्हणून सगळ्या शेड मध्ये पण घुसतायत मित्रांनो. टफी टफी चल इकडे, चल टफी, चल 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 इकडे, चल इकडे, चल टफी. हा आमचा टफी आणि तो तिकडे, तर तो आहे जाड्या. बघा जाड्या आणि हा टफी. तर मित्रांनो संध्याकाळ पण खूपच झालेली आहे आणि गाय इकडे चरायला बांधलेली आहे. तर मित्रांनो मी गाय घ्यायला जातोय आणि हे बघा आमचं कंपाऊंडच्या या बाजूने पूर्ण शेवडीची झाडं लावलेत बकरींसाठी चारा. बघा आता मॅऊन पण खूपच मोठे झालेले आहेत आणि मध्ये इथं खोंडे टाकलेले बकरींना आणि गाईला. आणि हे मोठे मोठे शेवग्याची झाडं, हे बघा शेवडीची झाडं. आणि इकडे पूर्ण आपलं सोयाबीन आहे आणि बाजूचं तुकडं येतं, हे म्हणजे शेतच करत नाही म्हणून आपण इकडे गाय बांधून देतो चरायला. बघा पूर्ण पोट भरून चारा खाते गाय इकडे. रद्दो रद्दो, ही आपली राधा इकडे बघा आवाज दिल्यावर लगेच आवाज देते. आणि ती आहे आपली नंदा. आणि हा बघा इकडे पूर्ण सण आहे पण इकडे पडिते म्हणून आपण इकडेच बांधून देतो. तर मित्रांनो बघा इतकी जागा पूर्ण आज गायीने चारा खाल्लेला आहे. पहिले जागा होती तशी बघा इकडे कसं हिरव आहे, पण मग कसं गवत खाऊन खाऊन पूर्ण अशी चिखलाची करून टाकलेली आहे. बघा पूर्ण पोट पण भरलेलं आहे गाईचं. नंदा रद्दो रद्दो दे आवाज दे, रद्दो रद्दो. हा ही आपली नंदा. आता दूध पण काढायचंय म्हणून चला लवकर. हे बघा मित्रांनो आता नंदाला सोडलेलं आहे. नंदा इकडे चारा खाते, त्यात मी रद्दूला सोडतो. रद्दो बघा तिकडे चढते ती. आता ही रद्दू रद्दू. आता चरत चरत हळूहळू जातो आता आम्ही शेडकडे. हे बघा इकडनं तर नाही घेऊन जात आहेत कारण की इकडनं सोयाबीन आहे आपलं पेरलेलं. तर मग असं चरत चरत तिकडनं रस्त्यावरनं मग आपला रस्ता धरून आपल्या शेडमध्ये या. भलते आडावे आपली नंदा. हे बघा रद्दू आणि चालली. हे बघा मित्रांनो आत्ता रस्त्यावर आलो. नंदा गेली पुढे, रद्दू आणि मी जातोय आता. हे बघा मित्रांनो आता पहिले इथं खूपच दगड होते, तर आज JCB पण येणार होतं भर टाकायला, तर म्हणून हा रस्ता पण नवीन बनवला. बघा खूपच नरम आहे, अजून नरम माती इथं. तर आता दूध काढतोय मित्रांनो. बघा गाईला थोडा हिरवा टाकून दिला, पासून पण गेली गाय. मित्रांनो दूध काढलं की ते 2 लिटर पूर्ण काढलं गेलं. आता पाय सोडून देतो. आता गाय मध्ये बांधायची मित्रांनो, कारण की बाहेर वाघ बिबट्या येऊ शकतो. तर मित्रांनो हे बघा आता गाय पण बांधायची बाकी आहे, पण आधी बकरींना चारा टाकून देतो. आता इकडे मध्ये सगळे बकरे 3 पिल्ले आहेत. ही आपली सुंदरी, हिला पण टाकला. या दोघी बोकडांना पण टाकला. हिला इथं थोडा कमीच टाकावा लागतो कारण की ही बघा आता सकाळचा चारा पण ना पूर्ण पायाखाली घेऊन घेते. दिसायला तर खूप छान आहे पण खायला खूपच खराब आहे. हा टफी टफी काय करतोय? हा टफी काय करतोय? जम्प जम्प जम्प, चल जम्प, चल इकडे, चल इकडे, चल. डोळे कसे चमकता बघा त्याचे. टफी बघ इकडे बघ.
आता मित्रांनो ते अंदाजे मला वाटतं 7-7:30 होऊनच गेलेले आहेत मित्रांनो. आज उशिरून गेला कारण की क्लासला पण गेलो होतो. तर आता झाड जोडवून गेली गायमध्ये बांधतो. गाईला पण थोडा चारा टाकून देतो, खाणार तर मी कारण की जागेवर तर चाराच खात नाही. बघा सकाळचा पण त्याला चारा पडलेला आहे, तोच थोडं जमा करून टाकून देतो बस. चल टफी बाहेर चल. आता मी गाय बांधतो आणि मग भेटतो 2 मिनिट. मित्रांनो आता रात्र थोडं दूध पिते. पुढून पिना चल. टफी या जागावर चल. चल जागावर. गेली जागावर बघा. चल जागावर. थांब ना. चल. आपली गीर गाय मित्रांनो, दूध तर पहिले चांगली द्यायची ती 7-8, पण आता 8 आहे म्हणून ती सध्या तर 2-2, 3-3 लिटर देते दोघी टाईम. पहिले एका टायमाला 7 लिटर द्यायची. मग आता थोडं दूध पाजून देतो. चल चल. मित्रांनो इतकी जड आहे, ओढलीच जात नाही बघा, इतका बळ लावावा लागतो ना. आता हिचा पण इथं चारा टाकलेला आहे, खाईल तर खाईल नाही तर उद्याच खाईल. इकडे ना बघा, इकडे आपण कोंबडी पण बसवली मित्रांनो. हे गिनी फॉलचे अंडे मित्रांनो बघा. कशी घोळते अंडे. आपली रद्दू, तिकडे बकऱ्या आणि इकडे आपली नंदा. नंदा खाते आता चारा, थोड्या वेळ बसून गेली. तिकडे पसारा आहे आणि तिकडच्या बाजूला कोंबडेत मित्रांनो. बघा सगळे वर बसलेले. त्याच्यानंतर आपल्या इकडे आहेत बटेर. हे बघा मित्रांनो, आपण बटेर पण पाळलेले होते. 8 होते, आता 4च आहेत. 4 आपण मोकळे केले. टफी कुठे फिरतोय? तर आता आपण कुलूप लावतो आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. बाय.